तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आम्ही जो लढा उभा केला त्याच्यामध्ये 16 एप्रिलचा अनिवार्यतेचा शासन निर्णय आणि 17 जूनचा सर्वसाधारण शासन निर्णय या दोनही शासन निर्णयांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. 29 जूनला या दोन्ही शासन निर्णयांची आणि रेखावार यांच्या सहीच्या 2 परिपत्रकांची होळी केली आणि त्यानंतर सरकारने दोन्ही शासन निर्णय मागे घेतले. त्याच वेळेला आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना महाराष्ट्रातल्या असं म्हटलं होतं की सरकार 2 पावलं मागे जातं आहे कारण सरकारला 4 पावलं पुढे यायचं आहे. तर त्यानुसार 1 जुलै 2025 रोजी सरकारने जो शासन निर्णय घेतला प्रसिद्ध केला त्यामध्ये दोन्ही शासन निर्णय रद्द केले, पण त्याचबरोबरीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन करून पुढच्या 3 महिन्यात त्या समितीने अहवाल द्यावा असं सरकारने म्हटलं आहे. या समितीचे सदस्य गेल्या 10 दिवसामध्ये सुद्धा सरकारनं जाहीर केलेले नाहीत. दरम्यानच्या काळात माननीय मुख्यमंत्री एका वृत्तवाहिनीशी झालेल्या चर्चेमध्ये असं म्हणाले की इंग्रजीसाठी पायघाड्या घालतात लोक, भारतीय भाषा नको म्हणतात, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्रिभाषा सूत्र आणणारच आहोत. मुख्यमंत्र्यांच्या त्या बोलण्यामधला त्या भाषेमधला दर्प आणि अहंकार एवढा तीव्र आहे आणि त्यांचा मेसेज एवढा तीव्र आहे की नरेंद्र जाधवांच्या समितीला खरं तर आता काहीच काम उरलेलं नाही, कारण काय करायचं आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. याला विरोध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं मी आणि माझे सहकारी जात आहोत. या निमित्ताने आज आम्ही कोल्हापुरात कालपासून आहोत. कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये लोकांच्या गाठी भेटी घेणं आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा घेणं हे करतो आहोत. पुढच्या दीड महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या किमान 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये जाऊन लोकांच्या सभा घेणं आणि केवळ तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा नव्हे तर मातृभाषेतलं शिक्षण आणि महाराष्ट्रातल्या शिक्षणाची ढासळती स्थिती या सगळ्या मुद्द्यांविरुद्ध एकत्रितपणे लढा उभारण्याचं काम आम्ही करतो आहे. याला आम्ही सर्वसाधारणपणे महाराष्ट्र धर्माच्या पायावर उभा राहिलेला मराठी कारणाचं राजकारण असं म्हणतो आणि इतरही लढ्यांशी जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.